नमस्कार मैत्रिणी, कशा आहेत? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज मस्त असं इथं ताजं शेतातून मक्याचं कणीस आणलेलं आहे. कारण की ते आदल्या दिवशी आणल्यामुळे थोडीशी पानं थोडी सुकलेली पाहू शकता. पण खूप कवळं एकदम छान असं हे कणीस आहे आणि चव बी खूप अप्रतिम, अगदीच गोड गोड हे कणीस आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मैत्रिणी, आज आपल्याला तुम्ही म्हणसान काय बनवायचं आहे? नाही चाट बनवायचा, नाही फक्त त्याचे खारे दाणे करायचे. आपल्याला अगदी अशी मस्त भन्नाट रेसिपी बनवायची त्याची, बरं का मैत्रिणी. इथे हे मकीचं कणीस मी पूर्ण सोलून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर याचे पूर्ण आपल्याला हे दाणे काढून घ्यायच्यात, बरं का. त्याच्यानंतर मी कढई ठेवणार आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून त्याच्यात 1 चमचा मीठ टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचे आहेत त्याच्यात कॉर्न, आणि अगदीच 5 मिनटं आपल्याला उकळत ठेवायच्यात, बरं का, झाकण ठेवून. हे बघा, अशा पद्धतीने मी झाकण ठेवणार आहे आणि ते ठेवून देणार. चल, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथं 1 कांदा घेतला आहे, पाहू शकता. 1 टॅमॅटो बी घेतला आहे. लसणाची पात, हिरवीगार पात ही शेतातली आणलेली, आणि कोथिंबीर, आणि हे कांद्याची पात. चला, आता हे हवी आपण. आणि इथं बटाट्याच्या बोऱ्या घेतल्यात 3, संपूर्ण हे चिरून घेऊया. बघा, मस्त मैत्रिणी, अशी रेसिपी करायची की तुम्ही कधी केली का नाही हे सुद्धा मला नक्की सांगा. आता इथं मी लसणाची पात मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला ही कोथिंबीरसुद्धा त्याच्यात टाकायची, बरं का. हे बघा, अशा पद्धतीने मी ही कोथिंबीरही टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे धने, थोडेसे धने टाकणार आहे, जास्तही टाकणार नाही आहे. आपण कोथिंबीरही टाकली, धनेही टाकणार आहे. आणि अगदी छानपैकी आपले हे कोण वाफळलेले आहेत, पाहू शकता मैत्रिणी. आणि खरंच मैत्रिणी, खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चटकदार अशी आहे. अगदी तुमची टिफिनसाठी ही खरंच खूप खास रेसिपी आहे. टिफिन आपण नेहमीच असं तसंच खातो ते कणीस, पण कधीतरी त्याची भाजी बनवून पहा, खरंच खूप छान लागते. इथं तेल टाकलं आहे 1.5 पळी. त्याच्यानंतर मी जिरी मोहरीही टाकली, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला तो छोटा 1 कांदा घेतलेला, तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. पहा, कांदा अगदी चांगला थोडा परतत आला तर लगेच टॅमॅटो टाकून द्यायचा आहे. आता दोन्ही बी अगदीच चांगल्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे, बरं का. अगदी मस्त पद्धतीने हे परतून घेणार आहे मी. कांदा अगदी छान पद्धतीने कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा की अगदी सॉफ्ट असा झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जो बटाटे तुम्हाला मी दाखवले होते छोटे छोटे 3 बोऱ्या, त्यासुद्धा बघा साल काढून त्याच्यात टाकलेले आहेत. आता हे बटाटा अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे, बरं का आपल्याला. पण लगेच काय परतायचं नाही, आपल्याला टाकायचं आहे याच्यात हळद, धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा बेडकी मिरची पावडर. पुन्हा त्याच्यानंतर टाकणार आहे थोडासा मटण मसाला चवीपुरता. मटण मसाले आणखीनच चव येते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला, तो अगदीच थोडा टाकलेला आहे, पाहू शकता, तुम्हाला दिसत आहे असेल. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. बघा, अगदीच चांगल्या पद्धतीने खालवर करून घ्यायचं. आणि आपण जे धने, लसणाची पात, कोथिंबीर हे जे वाटून घेतलेलं होतं हे सुद्धा मी टाकून देणार आहे, पहा त्याच्यात. आणि हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे, बरं का आपल्याला. संपूर्ण एकजीव करायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर अगदीच 1 कपभर पाणी वतायचं आणि आपला हा मसाला अगदी छान पद्धतीने शिजून द्यायचा आहे, पहा. आणि चवीपुरतं इथं मीठही टाकायचं. हे बघा, अशा पद्धतीने मीठ टाकून घेतलं की लगेच झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांनी पुन्हा पाहायचं. पहा, छान अगदी मस्त अशी तेल सुटलं आहे, तर्री बी आलेली आहे त्याला, आणि मसालाही आपला अगदी छान असा शिजला आहे. आता एकदा खालवर करायचं आहे आपल्याला हे पुन्हा. आणि बटाटा बी खूप छान शिजलेला आहे. आता फक्त 1 मिनिटाचीच भाजी राहिलेली तयार व्हायची.
हे कोण आपण पाण्यातून काढून घेतलेले हे पुन्हा त्याच्यात टाकून द्यायचे बघा. आता असे पूर्ण कोण मी त्याच्यात टाकून घेतलेले पाहू शकता तुम्ही. हे बघा. त्याच्यानंतर टाकायची ही मूठभर कांद्याची पात. मैत्रिणी खरंच खूप अप्रतिम चव लागते. काहीतरी वेगळी भाजी म्हणतात ना, ही अशी वेगळी भाजी आणि खरंच खूप छान अगदी गोड तिखट अशी ही भाजी होती आणि खायला बी खूप चवदार चटकदार म्हणतात ना ही अशी. आता हिला मस्त आपण मिक्स करून घेऊया पहा. अगदीच चांगल्या पद्धतीने तिला खालवर करून घ्यायची. पूर्ण खालवर करून घेतली की पुन्हा सारखी करून आपल्याला त्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवायचे पहा. अशा पद्धतीने झाकण ठेवून मी पुन्हा बघणार आहे. आपली भाजी अगदीच रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान मोकळी मस्त अशी टिफिनसाठी मैत्रीण झालेली. तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली तर संगीता किचन रेसिपीला नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो चॅनल बी माझा नवीनच आहे आणि व्हिडिओ खूप छान छान असतात, पाहत जा. मग आजची ही कॉर्नची भाजी कशी वाटली नक्कीच मला सांगा. पुन्हा आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. पहा वाटते का नाही सुंदर भाजी. चला मग मैत्रिणींनो बाय.